ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। नमस्कार, मे महिना संपला आणि जूनचा तिसरा दिवस उगला तरी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता प्लस नमोचा 9वा हप्ता मिळाला नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये कधी येणार असा प्रश्न सर्व शेतकरी विचारत आहे। आणि आता केंद्र शासनाने व राज्य सरकारने जून मध्ये एक तारीख ठरवली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ महत्त्वपूर्ण असल्या कारणामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकऱ्यांसाठी धमाकेदार बातमी, 4,000 रुपये वाटप सुरू। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे वितरणास शासनाकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट आर्थिक मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा मोठा फायदा राज्यातील शेतकरी कुटुंबांना होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनेची रक्कम आता एकत्रितपणे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यामुळे येणाऱ्या हंगामा काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आणि सरकारने दोन्ही हप्त्याची तारीख ही डिक्लेअर केली आहे आणि ती तारीख कोणती आहे ते आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पैशाचं हे वितरण शासनाच्या वतीने टप्प्याटप्प्याने आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने पूर्ण केले जाणार आहे। या प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड केली असून सर्व संबंधित बँकांना हे सतत आदेश देण्यात आले आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही प्रक्रिया रक्कम तातडीने जमा करावी। यामध्ये एक लातूर या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत अग्रक्रमाने आणि ज्या वतीने राबवली जात आहे। या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत वितरण प्रक्रिया आता संपूर्ण राज्यभर युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीच्या काळात काही जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रियेत अल्पच विलंब झाला असला तरी आता प्रशासनाकडून ही संपूर्ण प्रक्रिया अधिवेगाने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे। दुसरा हिंगोली आणि तिसरा अमरावती या जिल्ह्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास जोमाने सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अशा दोन्ही योजनेचा मिळून हा 4,000 रुपयाचा मोठा निधी थेट लाभ हस्तांतरित म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे। 4 वाशिम या जिल्ह्यांमध्ये ही तांत्रिक प्रक्रिया आता अत्यंत गतीने सुरू असून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होताना दिसत आहे। आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हाच प्रश्न होता की सरकारने कोणती तारीख डिक्लेअर केली आहे। तर सरकारने जूनच्या पहिल्या आठवड्यात 5 तारीख डिक्लेअर केली आहे। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने काही महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होत आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासाच्या आत वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर मिळण्यास सुरुवात होईल। 7 यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सध्या वाटपाचे काम जोरात सुरू असून नेमके त्यांच्या खात्यात लाभ मिळालेले आहेत। धन्यवाद।